तुमच्या कापसाची पाने अशी वरच्या बाजूला वाकतायत का? मागच्या बाजूला असे बारीक ठिपके दिसतायत का? तर हे लक्ष देऊन ऐका, ही सुरुवात आहे पुढच्या मोठ्या नुकसानीची. बरेच जण याला रोग समजतात, पण हा रोग नाही. हा आहे रस शोषक किडीचा हल्ला. फोटोमध्ये जे पांढरे कण दिसत आहेत ते मावा आणि पांढरी माशी आहे. या किडी दिवसा दिसत नाहीत, त्या पानाच्या मागे लपून रस पितात. त्यांनी रस पिल्यामुळे पानाला अन्न मिळत नाही, म्हणून पान हळूहळू पिवळं पडतं आणि नंतर कडा करपतात. आणि पानावर जो लाल ठिपक्यांचा किडा दिसतोय तो तुमच्या शेताचा चौकीदार आहे. त्याचं नाव ढालकिडा. तो त्या पांढऱ्या किडींना खातो. आता यावर काय करायचं? सकाळी 9च्या आत जाऊन पानाच्या मागची बाजू चेक करा. हातात भिंग असेल तर उत्तम. जर 10 पैकी 2-3 पानावरच ही कीड दिसली तर लगेच भारी औषध मारू नका. फक्त निंबोळी अर्क 5% म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्याला याप्रमाणे संध्याकाळी फवारणी करा. त्यानंतर शेतात एकरी 4 ते 5 पिवळे चिकट सापळे लावा जर शक्य असेल तर. त्यामुळे पांढरी माशी किती आहे तुम्हाला रोज कळेल. पाणी आणि युरिया एकदम जास्त देऊ नका. पिकाला वापसा द्या, म्हणजे पानं आपोआप हिरवेगार होतील. वेळेवर लक्ष दिलं तर कापूस वाचतो आणि फवारणीचा खर्च पण वाचतो.